काय ग अशी इकडे तिकडे काय बघतेस? काही नाही, आज पहिल्यांदाच व्हीसीच्या ऑफिसला आले ना म्हणून. पण तू इथे व्हीसीच्या ऑफिस मध्ये आलेली नाहीयेस, तुझ्या सुधाताईच्या ऑफिस मध्ये आलीस. बरं तू चहा घेणार की कॉफी? नाही, काही नको, थँक्स. मॅडम, तुम्ही मला इथं कशासाठी बोलावलंय? तुला काय वाटलं मागच्या वेळी मी जसं तुला प्रिन्सिपलच्या केबिन मध्ये बोलवून व्हाईस प्रिन्सिपल होशील का असं विचारलं होतं, तसंच आज तुला व्हीसीच्या ऑफिस मध्ये बोलवून तू व्हीसी होशील का असं विचारेल. छे काहीतरीच काय मॅडम? काहीतरीच काय? अगं मला तरी कुठे स्वप्नात वाटलं होतं की मी व्हीसी होईन, इथे येऊन बसेन, पण मी झाले व्हीसी, इथे येऊन बसले या खुर्चीमध्ये. मी बसू शकते, तू का नाही बसू शकत? मी निघू मॅडम? आज तुम्ही जरा मला जास्त. बस बस बस, रिलॅक्स, थांब जरा. चांदेकर, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत माझ्या केबिन मध्ये कोणालाही पाठवू नका, आणि कुणाचाही फोन आला तरी मला देऊ नका, तुम्हीच अटेंड करा, ठीक आहे? थँक्यू. अशी काय बघतेस तू माझ्याकडे घाबरल्यासारखी? रिलॅक्स नंदा. मॅडम, तुम्ही मला सारखं सारखं रिलॅक्स असं म्हणू नका, मला खूपच टेन्शन येतंय. तुम्ही मला इथं कशासाठी बोलावलंय? सांगते, हे घे. बुधवारी बरोबर 10 वाजता या क्लिनिक मध्ये ये. मुंबई कॅट स्कॅन सेंटर? इथं कुणासाठी आणि कशासाठी? माझ्यासाठी. मॅडम, तुमच्यासाठी काय होतंय? तुम्हाला तुम्हाला बरं वाटत नाहीये का? तेच अजून ठरायचंय. येशील ना? नाही मॅडम, मी एकटी तुमच्या बरोबर, मी यांच्याशी बोलू? नाही नाही, प्लीज कुणालाही सांगू नकोस, माझी शपथ आहे तुला. सुनंदा, अगं कुणालाही माझ्या बरोबर न नेता मी तुला नेते. कशासाठी? त्याला काहीतरी कारण आहे ना. प्लीज येशील ना? एकंदरीत पत्रकारितेचं स्वरूप बदलत चाललं हेच खरं. नाही, मला नाही तसं वाटत. स्वरूप बदलतंय, पण ते सगळ्याच माध्यमांचं. सगळीकडेच नवीन ट्रेंड आहे ना सध्या. संसारडेपणा हा बेस झालाय. आजकालची मुलं मुली बातम्यांसाठी कशाच्या मागे लागतील. ना कसली कमिटमेंट, ना एखाद्या विषयाची केलेली माहिती, काय फॉलोअप नाही. खेळीच्या पुडीसारखी अवस्था झाली. वेळ खाल्ली, पुढे फेकून दिली. 5 मिनिटाचं कुठेतरी खरकटी चिवडायची आणि त्याला नाव द्यायचं शोधक पत्रकारिता. प्रेस क्लब मध्ये बसून सगळ्याला विषय. ठोंबरे साहेब, तुमचा दृष्टिकोन मला थोडा पक्षपातीपणाचा वाटतोय. एकीकडे तुम्ही नवनवीन माध्यमांचा शोध लावणार, असलेल्या सामुग्रीमध्ये प्रचंड तांत्रिक सुधारणा घडवून आणणार, मंगळावर निघालेल्या यानाबद्दल आणि मंगळ असलेल्या मुलीबद्दल एकाच पानावर चर्चा छापून आणणार, आणि या सगळ्याचं खापर मात्र आमच्या डोक्यावर फोडणार. सर्व थरातल्या वाचकांना अपील होईल अशी बातमी छापली जाते. आजकालच्या बातम्या बघा, त्यांचे अलाइनमेंट बघा, त्यांचं प्रेझेंटेशन बघा. पेपर व्यवस्थित सजवलेला असतो, सर्व प्रकारच्या सर्व थरातल्या वाचकांना अपील व्हावा यासाठी. फ्रंट पेजला काय असावं, स्पोर्ट्स पेजला काय असावं, एंटरटेनमेंट पेजला काय असावं, या सगळ्यासाठी प्रचंड मेहनत घेतली जाते. जुनाट म्हणा हवं तर, पण घरच्या लक्ष्मीला वरांड्यात वेणीपिणी करताना बघितल्यासारखं वाटतं. पण तरीही केवळ नव्याला जाऊ द्या, नव्या जुन्याचा झगडा कधीच संपणार नाही. बरं, आता माझ्या स्टोरीच्या बाबतीत तेच आहे. नाही, आम्ही ती स्टोरी घेतली आहे, पण आता प्रश्न उद्भवतो तो हो, मी किमतीच्या बाबतीत कधी तडजोड करत नाही. पण जरा जास्तच आहे हो किंमत. हो, पण न्यूजही त्याच तोडीची आहे. ते आम्ही ठरवणार. न्यूज कशी द्यायची हे आम्ही ठरवणार ना. ॲज यू नो,
इथे सुद्धा इतर माध्यमांसारखी नावाला किंमत असते, पण तुमच्या नावाला ती अजिबात व्हॅल्यू नाही. ठीक आहे, मग मी दुसरीकडे छापते. बघा, प्रयत्न करून बघा काय जमतंय का. बसा. काय तुमच्या स्टोरीला तुम्ही सांगता एवढे मी पैसे देणार नाही. वाटल्यास तुमच्या नवीन स्टोरीला मी पैसे देईन जास्त. द्या ते इकडे. काय आणखी एक गोष्ट सांगतो. पाण्याच्या बाटलीचा फोटो छापून काही उपयोग नसतो. त्या बाटलीच्या मालकाचा फोटो छापायला लागतो आणि खाली असे कॅप्शन द्यावे लागते, हेच पाणी ह्यांना पाहिजे कोणी. अशी एखादी सनसनाटी कॅप्शन असते ना, मी तुम्हाला वाटेल तेवढे पैसे दिले असते. आधी बोललो ते माझं मत होतं, नंतर बोललो ते माझी पगाराची किंमत होती. बघा ही स्टोरी मी कशी रंगवत होती. सुधा, ए सुधा, उठ. चहा घेतेस ना? उठ. काय ग, आणि अशी अवेळी का झोपलीस तू? काय नाही ग, डोळा लागला जरा. अगं असं करकरीत तिने संध्याला झोपू नये. हा, चल देवाजवळ दिवा लावलाय, नमस्कार करून घे चल. हो. सुधा, इकडे बघ जरा. अगं असा काय चेहरा दिसतोय तुझा? कसा? बरं नाही आहे का तुला? नाही ग, बरं आहे मला. नक्की सांग मला, काय होतंय तुला? खरंच काही होत नाही मला, ठीक आहे मी. हे बघ सुधा, तू निवांतपणे 4 दिवस रजा घे बघू. हा, आपण आमच्या विश्वनाथच्या गावाला जाऊन येऊया. आमच्या विश्वनाथच्या का? तेच ग, आपल्या विश्वनाथच्या. जाऊया, माझी सगळी कामं एकदाची उरकू देत, मग आपण जाऊया. 4 दिवस काय, अगदी 8 दिवस जाऊया. सुधा, तुला खरंच काही होत नाहीये ना? खरंच काही होत नाही मला. हे बघ, तू एकदा डॉक्टरकडे जाऊन ये बाई. बर. कधी जाशील? लगेच. लगेच म्हणजे कधी? वार तारीख मला सांग. उद्या जाईन, परवा जाईन, जाईन कधीतरी, वेळ मिळेल तेव्हा. नक्की ना? हो. बरं चल, चहा बिस्किट खा बघू. बरं मी तुला? नको, मी खाते. प्रत्येक पुरुषाच्या यशाच्या मागे एक स्त्री असते. तुमच्या मागे मी नसले तरी तुमच्या आजूबाजूला मी नक्कीच आहे. तिथे मी सुखी नसले तरी मी आहे, ह्यातच मला आनंद आहे. तुमच्या आयुष्यात माझं स्थान काय आहे हे मला माहिती आहे, आणि ते एक पायरी चढावं अशी माझी प्रार्थना आहे, अपेक्षा नाही. स्वत 1 मिनिट, माझं बोलणं संपलेलं नाहीये. मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय, आणि मी जा म्हणेपर्यंत तुम्ही इथनं जायचं नाही. मी कसेही असलं तरी अपघाताने प्रेग्नंट राहिले. मी असं कुठेतरी वाचलंय की पुरुष आपला अपमानाचा, मानहानीचा सूड आपल्या बेडरूम मध्ये बायकोवर उगवतो. संताप व्यक्त करण्याची ती एक पद्धत असते. बेबी, माझ्याही बाबतीत असंच घडलं असेल, पण काही झालं तरी एक स्त्री म्हणून, एक माता म्हणून मला त्या बाळाची तेवढीच उत्सुकता असणार आहे. खरंच खरंच कसं असेल आपलं बाळ? गोरं असेल का सावळं असेल? तरतरीत नाकाचं असेल का उपऱ्या नाकाचं असेल?
केस कसे असतील? काळे असतील का सोनेरी असतील का कुरळे केस असतील? रडकं असेल का हसरं असेल? पायाळू असेल? कधी जन्माला येईल? सकाळी, दुपारी, रात्री का मध्यरात्री? माझंच बाळ आहे ते. ऑड वेळेलाच जन्माला येणार. वजन किती असेल? तुम्ही सांगा ना किती असेल? 8 किलो. वा, कळली तुमची अक्कल. 8 पाऊंड म्हणजे काय 8 किलो नाही. डावरा असेल की इतरांसारखाच उजवा? कसाही असला तरी 4 चौघात उजवा असेल. लहानपणी सशासारखा दिसेल. आणि मुलगी झाली तर सशाचं स्त्रीलिंग काय हो? सशी. नाही, आपल्याला मुलगाच होणार. माहित नाही ते सांगा ना. असं काही नाहीये. असो, पण अगदी खरं खरं सांगा, नाव काय ठेवायचं आपल्या बाळाचं? म्हणजे किती अक्षरे ठेवायचं? 5, 4, 3, 2? लोक ठेवतातच नाव. आपण किती चांगलं नाव ठेवलं तरी. असू दे, मी सगळी नावं लिहून ठेवली आहेत. मी घेऊन येते. हा, आकांक्षा, आपण वाहवत गेलो ही चूक केली का ग? प्रीती, आकांक्षा, परवा एक पेशंट आला होता, तुमच्याच सारखा. माझ्यासारखा? काय त्या एज्युकेशन लाईन मधलाच, कोणी टेक्निकल बोर्डाचा काहीतरी डीन का कोणी होता. अच्छा अच्छा. 6 महिने झाले टंगळ मंगळ करत होता. कसली? थेट तुमच्यासारखी रिपोर्ट्स आणायची. शेवटी त्याला समोर बसवलं आणि विचारलं की बाबा रे, आपल्याला काय आजार झाला हे जर तुला कळलं तर त्याची तुला भीती वाटेल का? तर म्हणाला हो. म्हटलं पण अरे, त्या आजाराने तुझा जर प्राण गेला तर काय करशील? तर म्हणतो जे व्हायचं ते होणारच आहे. काय सांगणार आता? जे व्हायचं ते होणारच आहे. मग खाता पिता कशाला? जे व्हायचं ते होणारच आहे. रस्त्यानं गाडीने जाताना जर एखादी डेंजर अशी पाटी पाहिली तर तुम्ही सांभाळून जाता की जायचं थांबता? हे बघा, बिल वगैरे काहीही राहिलेलं नाहीये. रिपोर्ट्स आणा, रिपोर्ट्स आणा. तो डीन म्हटलं ना मी, डीन, त्याने रिपोर्ट्स आणले, नॉर्मल निघाले, उड्या मारत इथून निघून गेला. मग तुम्ही केव्हा येताय नॉर्मल रिपोर्ट्स दाखवायला? अहो मॅडम, आम्हाला कल्पनाच नाही हो. ही एकदम स्टोरीज छापून आली. अहो, आम्हाला हिंट द्यायची. आई, मग काय म्हणालीस काय तू? मी फी वाढीचा निर्णय घेतला तेव्हा माझ्या घरच्यांनी सुद्धा मला असंच विचारलं, हिंट तरी द्यायची. मग काय म्हणाले ते? त्यांना मुळात कळलं का तू त्यांना काय सांगत होतीस ते?
तुम्ही प्रत्येक जण स्वतंत्रपणे विचार करून एक स्वतंत्र निर्णय घेऊ शकता, पण कुटुंबाचा मी असा एक वेगळा स्वतंत्रपणे विचार करून निर्णय नाही घेऊ शकत. गैरसमज करून घेऊ नकोस. ही इज व्हेरी शार्प. ही हॅज टू बी शार्प आई. शेवटी 288 आमदारांचा विचार करून हा एवढा सगळा कारभार चालवायचा ही काय सोपी गोष्ट नाहीये. आणि त्यातही थोरात साहेब म्हणजे विशेषतः फारच जास्त शार्प आहेत. नाही नाही, मतभेद सोडून दे तू, पण ह्या माणसाची कमाल आहे. 16 तास 18 तास हा माणूस काम करत असतो. प्रत्येक गटाबरोबर हा माणूस असतो. त्यातल्या माणसांची मनं न दुखवता त्यांच्याकडून काम करून घेत असतो. अगं हे सगळं सोपं नाहीये. आपण नुसता विचार जरी केला ना तरी वेड लागेल आपल्याला, वेड. अगं हा माणूस साधा पट्टेवाला का चपरासी होता झेडपी ऑफिसमध्ये, आणि आज अमेझिंग. नाही म्हणजे तुम्ही पत्रकार त्यांना शिव्या घालता, जनता सुद्धा शिव्या घालत असते, पण त्यांच्यातला हा गुण कधीच का कोणाच्या लक्षात येत नाही? नाही पण आई, हे बघ शेवटी त्यांचे कधीच नाकारता न येणारे आणि तरी सुद्धा कधी न संपणारे भ्रष्टाचाराचे सगळे. नाही नाही, तो भाग तू सोडून दे, तो एक वेगळा भाग झाला. पण तरी सुद्धा त्यांची 16 तास 18 तास काम करण्याची, कष्ट करण्याची तयारी असते. आज तू मला सांग ना, आपल्यापैकी सामान्य पांढरपेशी माणसं जी असतात ते किती जण इतकं तास काम करू शकतात? विचार कर या गोष्टीवर. पब्लिक सेक्टर बद्दल काय तुझा काय अनुभव आहे? तुला काय वाटतं तिकडे भ्रष्टाचार चालत नसेल? तिकडे चालत असेलच की, फक्त तो आपल्याला धड माहिती नाही. नाही म्हणजे मी थोरातांना किंवा थोरातांच्या प्रवृत्तीला सपोर्ट करते असं तू समजू नकोस. जनता त्यांना शिव्या घालतच असते, किंबहुना ते सगळे निष्क्रिय असतात. पण अगं जशी जनता तसे नेते, हा सिद्धांतच आहे. आता तू मला सांग, ही बातमी छापून तुला काय मिळालं? काय म्हणजे आई, समाजात नाही नाही नाही, पुरे 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 समाज वगैरे नको सांगूस प्लीज. आता हीच पाण्याची कंपनी जर का तुझ्या बाबांची असती, मन्ना काकाची असती किंवा जया काकाची असती, तर तू ही बातमी छापली असतीस? नीट विचार कर आणि मला उत्तर दे. नसती छापलीस, कारण यातून तुला मिळाली एक सनसनाटी बातमी, एक सनसनाटी स्टोरी, पाण्याची भेसळ. पण अगं आजपर्यंत आपल्याकडे जे पाणी येतं त्याच्यामध्ये काय कमी भेसळ असते? त्याच्याबरोबर दरवर्षी येणारे रोग, त्याच्या मागची कारणं, याच्या विरुद्ध कधीच का कुणी आजपर्यंत बोंबाबोंब केली नाही? सांग ना मला. कारण त्याच्यामध्ये एक गठ्ठा माणसं मरत नाहीत, आणि तुम्हाला लागते ती एक गठ्ठा घाऊक प्रकरण. ही कंपनी बंद झाली, बास खलास. अगं हो आई, तू चिडू नकोस, कारण हे सगळं असंच चालत राहणार आहे काय? सॉरी, मी जरा सॉरी. एनिवे, पण तुझी ही स्टोरी खूप छान झाली. नाही म्हणजे आरोग्य मंत्र्यांनी जर का राजीनामा दिला तर त्याचं सगळं श्रेय तुला मिळेल. थोरातांनाही हेच हवंय म्हणा, कारण आरोग्यमंत्री त्यांच्या गटातले नाही आहेत. आणि जर का काही राजकीय उलटापालट झाली तर त्याचं सगळं क्रेडिट फक्त तुला मिळेल.